राज्याच्या राजकारणात अजितदादा हे पॉवरफुल नेते म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत धडाकेबाज काम करणारे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडून शरद पवार साहेबांना धक्का देणारे डॅशिंग राजकारणी म्हणून अजितदादांची ओळख. राज्याच्या विकासासाठी धडाकेबाज निर्णय घेण्यात ते कधीच मागे पुढे पाहत नाही. अशातच आता राज्यात महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अजितदादांचे पॉवरफुल काम पाहून अनेक जण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्यासाठी रांग लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुकीत देखील अजितदादांची दादागिरी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. खास करून पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढत असल्याचे दिसून येत आहे. सोलापूर महापालिका निवडणुका डोळ्यासमोर असताना अनेक जण अजितदादांच्या छत्रछायेखाली जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. गत निवडणुकीत सोलापूर महापालिकेवर भाजपची सत्ता होती. यंदा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट, एमआयएम, उद्धव सेना पूर्ण ताकदीने भाजपला रोखण्यासाठी लढणार आहे. या निवडणुकीत अजितदादांचा आशीर्वाद घेऊन नगरसेवक बनण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर शहरात तसे पाहायला गेले तर उमेश पाटील हे ग्रामीणची धुरा सांभाळत आहे, तर संतोष पवार शहराध्यक्ष म्हणून, जुबेर बागवान कार्याध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळत आहे. पक्ष संघटना वाढीसाठी हे सर्वजण प्रयत्न करत आहे. यांच्या खांद्यावर महापालिका निवडणुकीचे मोठे ओझे असणार आहे. शहरातील अजितदादांच्या राजकारणाविषयी बोलायचे झाले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटनेते म्हणून काम पाहिलेले किसन जाधव हे सध्या अजितदादा यांच्या पक्षात आहेत. अजितदादा यांच्या जवळ जाण्यात ते यशस्वी झालेत. त्यांनी अजितदादाकडून मोठा निधी देखील मिळवला आहे. दुसरीकडे एमआयएम मधून शरद पवार गटात आलेले व नंतर अजित पवार गटात पक्ष प्रवेश केलेले मुस्लिम समाजातील तौफिक शेख हे देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीत काम करत आहेत. तौफिक शेख हे देखील गुपचूपपणे अजितदादांच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीसाठी रणनीती तयार करत आहे. युवा चेहरा म्हणून ज्यांची ओळख आहे असे इरफान शेख हे देखील अजितदादा यांच्या पक्षात वजन वापरताना पाहायला मिळत आहे. इरफान शेख हे हाजी एमडी शेख यांचे चिरंजीव असून त्यांच्या पत्नी एमआयएमच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. इरफान शेख हे देखील आपली मोठी ताकद या निवडणुकीत वापरतील. अशातच अजितदादा गटात बाबा सालार कंपनीने देखील पक्ष प्रवेश केल्याने मुस्लिम समाजाची मोठी ताकद महापालिका निवडणुकीत अजितदादांच्या पाठीशी उभी करण्यासाठी बाबा सालार कंपनी शर्तीचे प्रयत्न करणार आहे. बाबा सालार यांच्या मागे सोलापूर शहरातील युवकांची मोठी फळी पालिका निवडणुकीत काम करणार आहे. ते देखील अनेकांना मदत करतील. अजित पवार गटात बाबा सालार यशस्वी होतील का हे निवडणुकीत समोर येईलच. पण एक मात्र खरे आहे, तौफिक शेख व बाबा सालार ग्रुप या दोघांमध्ये शत्रुत्व असले तरी हे दोघे जण अजितदादांच्या छत्रछायेखाली सोलापुरात काम करत आहेत. पैलवान आणि बाबा सालार कंपनीमध्ये वैर असले तरी त्यांना आता अजितदादांच्या आदेशानुसार शहरात नेमलेल्या नेत्यांच्या सल्ल्यानुसार एकत्रच काम करावे लागेल. अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षात अनेक नेते मंडळी प्रवेश करणार असून काल ऐकलेल्या बातमीनुसार मूळचे काँग्रेसमध्ये असताना परिवहन सभापती असलेले व नंतर एमआयएम मध्ये आलेले सलीम पामा सय्यद हे सुद्धा अजितदादा गटात जाणार असल्याचे समोर आले होते आणि सलीम पामा यांनी आज अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश देखील केला आहे. सलीम पामा यांच्यासोबत काही चेहऱ्यांनी देखील पक्ष प्रवेश केल्याचे समोर आले आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम सय्यद यांनी अजित गटात पक्ष प्रवेश देखील केला आहे. मात्र सलीम पामा यांचा करिश्मा अजितदादा गटात कसा चालणार हे आपल्या निवडणुकीतच पाहायला मिळणार आहे. आणखीन एक युवा चेहरा म्हणून ज्यांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती तो युवा चेहरा म्हणजे एकेकाळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या अत्यंत जवळ असलेले नजीब शेख होय. नजीब शेख हे देखील अजितदादांच्या भेटीला जात असून लवकरच ते अजित पवार राष्ट्रवादी गटात पक्ष प्रवेश करणार असल्याची मोठी चर्चा शहरात रंगू लागली होती आणि त्या चर्चेनुसार नजीब शेख यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली अजितदादा गटात पक्ष प्रवेश देखील केला आहे. नजीब शेख हे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये काम करणारे अल्पसंख्याक समाजातील युवा नेते म्हणून ओळखले जात होते. लोकसभा व विधानसभेत त्यांनी काँग्रेस पक्षासाठी काम केले. त्यांना काँग्रेस पक्षात मोठे पद मिळणार अशी चर्चा असतानाच अचानकपणे नजीब शेख यांनी काँग्रेसला रामराम केला. पद मिळत असताना देखील त्यांनी काँग्रेस का सोडली, का पद मिळत नव्हते म्हणून काँग्रेस सोडली याची चर्चा शहरात आहे. काँग्रेस पक्षात येण्यापूर्वी नजीब शेख यांनी आमदार रोहित पवार
यांच्या शरद पवार गटात मोठे काम केल्याचे देखील शहरात पाहायला मिळाले. अशातच नजीब शेख यांना रोखण्यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या सोबत बैठक देखील लावली होती. मात्र या बैठकीनंतर देखील नजीब शेख हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी आज अखेर खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली अजितदादा गटात पक्ष प्रवेश केला आहे. नजीब शेख यांनी अजित पवार यांच्या तंबूत एंट्री मारली आहे. तर दुसरीकडे शहरात आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी अजितदादा गटात पक्ष प्रवेश करून सोलापुरात आपले कामकाज सुरू केले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठे नेते, नवीन चेहरे अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार असून त्यांच्या प्रवेशाच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत अजितदादा त्यांच्या राष्ट्रवादीची मोठी ताकद निश्चितच पाहायला मिळणार आहे. अजितदादांची ताकद जरी महापालिका निवडणुकीत वाढताना पाहायला मिळत असली तरी अजितदादा यांच्या पार्टीतील गटबाजी देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. संतोष पवार हे शहराध्यक्ष असले तरी त्यांनी त्यांची वेगळी पॉवर या निमित्ताने तयार केली आहे. तर दुसरीकडे जुबेर बागवान हे कार्याध्यक्ष म्हणून अनेकांना पक्षात आणण्यासाठी धडपड करत आहे. राष्ट्रवादी अजित गटात प्रवेश केलेल्या नेत्यांकडून, युवा चेहऱ्यांकडून मोठे शक्ती प्रदर्शन देखील केले जाणार आहे. हे सर्व नेते नेमक्या कोणत्या रिमोट खालून काम करणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र महापालिका निवडणुकीत अजितदादांची पॉवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट, MIM, उद्धव सेना यांची मोठी डोकेदुखी अजित पवार गट वाढवणार असल्याचे बोलले जात आहे. किसन जाधव, तौफिक शेख, बाबा सालार कंपनी, इरफान शेख, सलीम पामा, नजीब शेख यासारख्या नेत्यांनी अजितदादांचे बोट धरल्यामुळे निश्चितच सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अजितदादांची दादागिरी वाढणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र निवडणुकीत जनता जनार्दन हे श्रेष्ठ असून जनता जनार्दनचा कौल कोणाकडे जाणार, अजितदादा पालिका निवडणुकीत कितपत स्ट्रॉंग दिसतील, तुम्हाला काय वाटते आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.